आज आपण गुळ घालून खमंग अशी वडी बनवतोय। पाक न करता आणि घरच्या साहित्यामध्येच बनवून तयार होते। तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी ही मऊसूत आणि खुसखुशीत होते। रेसिपी नेहमीसारखीच अगदी साधी सोपी आहे। चला तर मग लगेचच आपण खमंग अशी वडी बनवायला घेऊ। गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ। हे दोघं पीठ बारीक असल्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालते। यामुळे ही वडी जी आहे टाळूला अजिबात चिटकत नाही। सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 5 मिनिटांसाठी हे पीठ कोरडंच भाजून घेऊ। असं कोरडं पीठ जर आपण सुरुवातीला भाजून घेतलं तर तूप देखील कमी लागतं। इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊ। तर मी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे। यातलं 3-4 चमचे तूप उरवून ठेवते आहे, पुढे लागेल तेव्हा टाकू। तूप आता छान ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे पीठ आता खमंग आपण भाजून घेऊ। सुरुवातीला पिठामध्ये खूप गुठळ्या होतात, मात्र जसजसं पीठ छान भाजलं जातं तसतशा ह्या गुठळ्या देखील कमी होतात। पण ह्या गुठळ्यांमुळे काय होतं, जे गुठळ्यांमध्ये पीठ असतं ते कच्चंच राहतं। त्यामुळे मी इथे वाटीच्या साहाय्याने हे पीठ छान दाबून घेते, म्हणजे ज्या गुठळ्या आहेत त्या मोडतील आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ असं भाजलं जाईल। म्हणजे आपली वडी खाताना पिठाळ्या लागणार नाही, अगदी खमंग लागेल। वाटीने सगळ्या गुठळ्या मोडल्यानंतर आता चमच्याच्या साहाय्याने मी हे पीठ छान भाजून घेते। जवळपास इथे 10 ते 12 मिनिट होत आलेले आहेत। तूप देखील आता छान सुटायला लागलेलं आहे पिठाला। पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल। आता जवळपास 15 मिनिटं मी हे पीठ भाजल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं घालते। तुम्हाला जर हे खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं असेल तरी चालेल, पण मी इथे फक्त किसून घेतलेलं आहे। यामध्ये 2 मोठे चमचे भरून खसखस घालते। खसखसमुळे ही वडी खायला खूपच चविष्ट लागते। आता आपण याला पुन्हा 5 मिनिटांसाठी भाजून घेऊ, म्हणजे खोबरं आणि खसखस देखील यामध्ये छान भाजली जाईल। खोबरं खसखस टाकल्यानंतर यामध्ये मी आता राहिलेलं अर्ध तूप घालते, म्हणजे 2 चमचे तूप घातलं आणि या पिठामध्ये मिक्स करू। असं पीठ भाजल्यानंतर जर तूप घातलं तर पिठाला छान लगेचच तूप सुटतं। त्यामुळे सुरुवातीला जास्त तूप न टाकता भाजल्यानंतर 2-3 चमचे तूप उरवायचं आणि मग ते पीठ भाजल्यानंतर यामध्ये घालायचं, म्हणजे तूप देखील कमी लागतं। सुरुवातीलाच जर आपण खूप जास्तीचं तूप घातलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये 1/4 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालते। गूळ आपल्याला इथे बारीक चिरूनच घालायचा आहे, म्हणजे तो पटकन पिठामध्ये मिक्स होईल। पिठामध्ये काही सेकंदांसाठी गूळ मिक्स केल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद करून घ्यायचा, नाहीतर हे मिश्रण खूप कोरडं होत जातं। आता फक्त आपल्याला छान हा गूळ जो आहे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच इकडे एका प्लेटला मी तूप लावून ठेवलेलं होतं, त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेते। अगदी गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे मी इथे वाटीच्या साहाय्याने हे पीठ छान दाबून घेते। असं दाबून घेतल्यामुळे जी वडी आहे ती अजिबात मोकळी होत नाही, म्हणजे तिचा जास्त भुगा होत नाही, एकसारखे छान वड्या पडतात। साईडला जिथे वाटी लागत नाही तिथे मी हाताने हे मिश्रण दाबून घेते। अगदी छान सगळ्या बाजूने आपलं मिश्रण छान पॅक झालं। यावर आता बदाम मी इथे बारीक चिरून घेतलेला होता तो टाकून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी भाजून घेतलेली खसखस देखील वरून टाकू शकता। पुन्हा हे जे बदाम आहेत वाटीच्या साहाय्याने या मिश्रणावर दाबून घेते। वडीसाठी आपण 2.5 कप पीठ घेतलं, म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा। हे सगळं मिळून 2.5 वाटी झालं। त्याला 1/4 वाटी गूळ घातलेला आहे। या प्रमाणामध्ये ह्या वड्या अगदी खुसखुशीत तयार होतात। आता मी हे मिश्रण जवळपास 15 ते 20 मिनिटं थंड होऊ दिलं, म्हणजे मिश्रण छान सेट होतं आणि मग याच्या वड्या पाडून घेऊ। मिश्रण थापून घेतल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचं आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या। अगदी छान अशा वड्या निघतात। मिश्रण आता घट्ट झालेलं असल्यामुळे एका साईडला हात ठेवायचा आणि दुसऱ्या साईडने वड्या कापत राहायचं, म्हणजे अगदी त्याचा भुगा होणार नाही आणि एकसारखे अशा वड्या पडतील। मी तुम्हाला इथे एक वडी काढून दाखवली, अगदी छान निघालेली आहे। कोणीच म्हणणार नाही की या वड्या पाक न करता बनवलेल्या आहेत म्हणून। दिसायला जितक्या सुंदर दिसतात, खायला देखील तितक्याच ह्या चविष्ट लागतात। आता रक्षाबंधन येते, त्याचसोबत गौरी गणपती देखील येणार आहेत। आपल्या घरामध्ये गोडधोडचे पदार्थ तेव्हा खूप बनतात, किंवा मग तेव्हा तुम्हाला काहीतरी पटकन होणारा आणि गोड खावाचं वाटत असेल तर अशी झटकीपट होणारी वडी नक्की ट्राय करा। इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते, अगदी छान असे याचे तुकडे पडत आहेत। अगदी खमंग, खुसखुशीत आणि कमी वेळेमध्ये आपली वडी बनवून तयार आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।